गुरुचरित्र अध्याय करावा। श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अंबिका नावाच्या स्त्रीला शनिप्रदोषांचं व्रत कर असं सांगितलं होतं। त्यावेळी ती स्वामींना म्हणाली होती, पुढच्या जन्मी मला विद्वान व सदाचारी मुलगा व्हावा। त्यावेळी स्वामींनी तिला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिले होते। तसेच तिच्या मतिमंद मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला होता। त्या कृपादृष्टीने तो मतिमंद मुलगा बुद्धिमान झाला आणि त्याची ख्याती सर्वत्र झाली होती। अंबिकेची ही इच्छा पूर्ण होऊन तिची चिंता दूर झाली होती। पुढे वयस्क होऊन अत्यंत समाधानी अवस्थेत ती अंबिका मरण पावली। तिला पुन्हा पुनर्जन्म मिळाला। ती वन्हड प्रांतातील करंजा या गावी ब्राह्मण कुळात जन्माला आली। चंद्रकलेप्रमाणे दिसामासी वाढू लागली। तिचे बारसे झाले आणि तिचे नाव अंबा ठेवण्यात आले। अंबा आपल्या बाळलीलांनी सर्वांना आनंद देत होती। ती मृदुभाषी, सुस्वभावी व दिसायलाही मोहक होती। ती विवाहयोग्य होताच तिचा विवाह त्याच करंजा गावातील माधव नावाच्या शिवभक्त ब्राह्मणाशी करून देण्यात आला। पती पत्नी दोघेही देवभक्त होते। ते पूजापाठात रममाण असत। पूर्वजन्मीचे सुकृत म्हणा किंवा पती शिवभक्त होता म्हणून म्हणा, ती सासरी नांदायला आल्यावर सुद्धा पूर्वजन्मी केले होते तसे शनिप्रदोषाचे व्रत करू लागली। शिवशंकराच्या भक्तीशिवाय अन्य भक्ती करणं तिला माहीतच नव्हतं। घरकाम आणि शिवभक्ती यातच तिचा दिवस जाई। संसार अगदी सुखात चालू होता। काही काळ लोटल्यावर त्या उभयतांना मुलगा झाला। बाळ गोरापान तरतरीत होता। दृष्ट लागावी असा सुकुमार होता। अंबा त्याला खूप जपत असे। बाळाचं बारसं थाटामाटात केलं आणि त्याचं शालिग्राम नाव ठेवलं। शंकराचीच कृपा झाली असं समजून त्यांनी हे नाव ठेवले असले तरी नेहमीच्या व्यवहारासाठी सर्वजण त्या बाळाला नरहरी या नावाने हाक मारीत। माधवने आपल्या मुलाची जन्मपत्रिका करायला ज्योतिषाला सांगितलं। त्याने पत्रिका लिहिली आणि फलित वर्तवले की हा मुलगा मोठा विद्वान होईल व सर्वत्र लौकिक मिळवेल। याच्या दर्शनाने पीडितांची दुःखे दूर होतील। हा ब्रह्मचारी राहील, विवाहबंधनात अडकणार नाही, तरुण वयातच संन्यासी होईल व तीर्थयात्रा करत राहील। बाळ बाळसेदार व गुटगुटीत होता। त्याचं पोषण दुधावरच होत असे। पुढे त्याच्या आईच्या अंगावरचे दूध बाळाला पुरेना। अंबाने पतीला सांगून एक गाय घरी आणली, तरी ते बाळ अंगावरचेच दूध पिण्यास मागत होते। एके दिवशी बाळ दूध पित असताना त्याचा उजवा हात आईच्या स्तनांना लागला आणि आश्चर्य घडले। आईला भरपूर दूध सुटले व बाळ ते चुरुवुरू पिऊ लागला। मुलगा नरहरी आता वर्षात दीडवांचा झाला तरीही तो बाबाई असे काहीच बोलत नव्हता। त्यामुळे अंबा व माधव यांना चिता पडली। ते शिवशंकराचा धावा करू लागले। त्याचे बोंबडे बोल ऐकण्यास ते आतुर झाले होते। आणि एके दिवशी तर चमत्कारच झाला। मुलाने आईचा हात धरला व घरात नेले। घरातील पळी, सांडशी, सुरी, लाटणे, उलथणं यांना त्या मुलानं हात लावताच त्या वस्तू सोन्याच्या झाल्या। तिने पतीला बोलाविले आणि तो चमत्कार दाखवला। माधवलाही आश्चर्य वाटलं। मग मुलाने नरहरीने वडिलांना खुणवून माझी मुंज करा असे सुचवले। त्याप्रमाणे एका शुभदिनी शुभ मुहूर्तावर नरहरीची अगदी थाटात मुंज करण्यात आली। इथे पुन्हा चमत्कार घडला। मुलाला मुंजीत गायत्री मंत्र सांगताच तो चारही वेदातील मंत्र अगदी तोंडपाठ म्हणू लागला। मुंजीला आलेल्या पै पाहुण्यांना मोठे आश्चर्य वाटले। मुंज झाल्यावर नरहरी काही दिवस घरी राहिला। मग तो आपल्या आई वडिलांना म्हणाला, मला तीर्थयात्रेला जायचे आहे, तुम्ही परवानगी द्या। पण त्यांना हा एकुलता एक मुलगा होता। त्याला कसे अंतर द्यावे ते काही परवानगी देईनात। पण नरहरीचा हट्ट कायम होता। आई कळवळून म्हणाली, अरे तू आम्हाला ऐकताच, तू गेल्यावर आमचं कोण करणार? आम्ही थकल्यावर आमच्याकडं कोण पाहणार? नरहरी उद्गारला, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला पुढे 4 मुलगे व 1 मुलगी होईल। ती सर्वजण तुमचा सांभाळ करतील। पुढे तुम्हाला कसलीच चिंता व कष्ट पडणार नाहीत। नरहरीचे हे बोल ऐकून त्या माता पित्याला पुढे काय बोलावं हेच सुचेना। नरहरीने त्यांना वंदन केलं। त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला व तीर्थयात्रा करण्यासाठी घरातून बाहेर पडला। आपला सुपुत्र नरहरी हाच श्रीपाद स्वामी असल्याची त्याच्या आईला साक्ष पटली। पूर्वजन्मातले सुकृत या जन्मी लाभले। स्वामींचा आशीर्वाद फळाला आला। खुद्द श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच तिच्या घरी जन्म घेऊन अवतरले होते। वनरहरीने सांगितल्याप्रमाणे या दाम्पत्याला पुढे 4 मुलगे व 1 कन्यारत्न झाले। घराचे गोकुळ बनले होते। दिवस आनंदात जात राहिले। कोणतीच चिंता राहिली नव्हती। गुरुकृपेने संसार सुखाने चालला होता।